आणि याच गँगस्टर निलेश घायवळ संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी आहे। नगरच्या बनावट पत्त्यावर पासपोर्ट मिळालाच कसा याचं कोड अजूनही उलगडलेलं नाही, कारण निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा खुलासा नगरच्या पोलिसांनी केलाय। झी24 तासच्या टीमने या फेक पासपोर्ट बाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पासपोर्टचं पुणे क्षेत्रीय कार्यालय गाठलं, मात्र तिथे एकही जबाबदार अधिकारी बोलायला पुढे आला नाही। ऑफिसच्या गेटवरच सिक्युरिटी कर्मी झी24 तासच्या पत्रकाराला प्रवेश नाकारला गेला। त्यामुळे पासपोर्ट ऑफिसर्स गँगस्टर निलेश घायवळच्या तत्काळ पासपोर्ट बाबतीमध्ये माहिती लपवू पाहतंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे यांनी। गँगस्टर निलेश घायवळ याला फेक पासपोर्ट नेमका कसा मिळाला आणि कोणामुळे मिळाला याच्या शोधार्थ आम्ही पुण्याचं हे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे बाणेरचं इकडं आलं। खरं तर त्याच्या आधी आम्ही मुंडव्याच्या पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो, जिथनं पासपोर्ट ॲप्लिकेशन प्रोसेस होतात। त्यांनी सांगितलं आमची इथं फक्त प्रोसेस होते, पण पासपोर्ट हा रिजनल ऑफिसमधनं मिळतो, म्हणून आम्ही इथं आलो असता इथं गेटवरच अडवलं जातं आणि आत सोडलंही जात नाही। गंमत बघा, इथं एक पाटी लिहिलेली आहे, लाच देऊ नका पासपोर्टसाठी। मग आम्हाला सांगा, म्हणजे महाराष्ट्राला खरं तर हा प्रश्न पडलेला आहे। एकीकडे म्हणतात पासपोर्ट मिळत नाही आणि तत्काळमध्ये मग घायवळला सगळ्या फेक पत्त्यावर, सगळ्या फेक आधार कार्ड, फेक आयडीवरती पासपोर्ट नेमका कोणी दिला, तो विदाऊट लाच स्वीकारल्याशिवाय तो पासपोर्ट मिळणं शक्यच नाही। मग घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यात नेमका कुठल्या IAS अधिकारी, गॅझेटेड ऑफिसरने शिफारसपत्र जोडलं याची माहिती आम्ही इथं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एकही ऑफिसर खाली येत नाही आणि खाली सिक्युरिटींना पुढं करून अडवलं जातं। मग याचा अर्थ पासपोर्ट कार्यालयात कशा पद्धतीनं लपवाछपी सुरू आहे हेच या निमित्ताने इथं समोर येतं। खरं तर नगर पोलिसांनी अहवाल निगेटिव्ह दिला होता। या पत्त्यावर जो फेक 4 गल्ल्यांचा पत्ता दिला होता घायवळने, आडनावातलं एच काढून घायवळ केलं होतं। या फेक आधार कार्डवर तो पासपोर्ट मिळाला, त्याचं व्हेरिफिकेशन काम करणं खरं तर पोलिसांनी निगेटिव्ह रिपोर्ट दिला। मग तरी पुढचे 5 वर्ष यांनी तो बोगस बनावट पासपोर्ट रद्द का नाही केला घायवळचा, याचं उत्तर पासपोर्ट अधिकारी द्यायला तयार नाहीत। विचारायला गेले तर सिक्युरिटींना पुढं करून अडवलं जातंय, म्हणजेच काहीतरी गोलमाल आहे। आणि जो कुठला अधिकारी ज्यांनी गॅझेटेड ऑफिसरनी त्या निलेश घायवळची शिफारस केली आणि अवघ्या 2 दिवसात पासपोर्ट मिळून दिला 2019ला, त्याचं नाव कोण लपवतंय हे समोर येणं गरजेचं आहे। म्हणजेच कुठेतरी लपवाछपी सुरू आहे, विचारलं तर उत्तर देत नाहीत आणि सिक्युरिटींना पुढं केलं जातं। म्हणून ह्या पासपोर्ट कार्यालयाची चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय गँगस्टरला पासपोर्ट मिळतोच कसा ह्या प्रश्न निमित्ताने महाराष्ट्राला पडलेला आहे, पण त्याचं उत्तर पासपोर्ट अधिकारी द्यायला तयार नाहीत, किंबहुना ते लपवाछपी करताना इथं आढळून येतात। म्हणून याचा सगळा शोध लागला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत खुंदे, जे मीडिया, पुणे।